जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या 52,000च्या वर आहे. प्रत्येक निवडणुकीत अल्पसंख्याक मुस्लिम समाज बांधवांनी काँग्रेस सेक्युलर पक्षाला भरभरून मतदान दिले व देत आहेत. जळगाव विधानसभा मतदारसंघात 52,000च्या वर मुस्लिम मतदार असताना सन 2009 ते 2024 पर्यंत सतत काँग्रेस पक्षाकडे मुस्लिम समाजाला उमेदवारी मागितली जात आहे. परंतु प्रत्येक वेळी उमेदवारी नाकारण्यात आल्याने समाजाचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे 2024 विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने मुस्लिमला उमेदवारी द्यावी या मागणीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार हुसेन दलवाई, डॉक्टर वजाहत मिर्झा यांच्यासह पक्षश्रेष्ठींकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. याच सोबत मतदारसंघातील मुस्लिम उमेदवारांची यादी सुद्धा पक्षश्रेष्ठींना दिली असून येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये जळगाव जामोद विधानसभेसाठी मुस्लिम समाज बांधवांच्या या मागणीचा विचार करण्याची विनंती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींना निवेदन देतेवेळी बाबू जमादार, मौलवी महमूद साहब, मौलवी खलील साहब, मौलवी अकबर साहब, मुफ्ती शोएब साहब, मौलवी बिस्मिल्लाह, कारी फारूक साहेब, मौलवी शमशाद, मौलवी फरीद हाफिज समी यांच्यासह असंख्य समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते. MCN न्यूज मराठीकरिता अर्शद इक्बाल, जळगाव.